बुलढाणा जिल्ह्यातील माजी मंत्री सुबोध सावजी यांनी राज्यपालांकडे एक अजब मागणी करणारं पत्र देऊन खळबळ माजवून दिली आहे। राज्यात सध्या भोंदू खरात आणि महिलांच्या फसवणुकांची प्रकरणं गाजत असताना ज्या महिला स्वतःहून स्वार्थासाठी पैशासाठी बलात्कार करून घेतात अशा महिलांवरती गुन्हे दाखल करावेत। त्याचबरोबर त्या महिलांचे फोटो व्हिडिओ समाजासमोर आणण्याची मागणी देखील त्यांनी केली आहे। माजी मंत्री सुबोध सावजी यांनी केलेल्या अजब मागणीमुळे सुबोध सावजींचं डोकं ठिकाणावर आहे का असा संतप्त सवाल उपस्थित केला जातोय। दरम्यान प्रसिद्धीत येण्यासाठी वाटेल ती विधानं करून सावजी चर्चेत राहण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप देखील त्यांच्यावरती केला जातोय। राज्यामध्ये दोन प्रकारचे बलात्कार आहेत, एक स्वतःहून करून घेतलेला बलात्कार व दुसरा जबरदस्ती केलेला बलात्कार। जबरदस्ती केलेल्या बलात्कारात ज्यांच्यावर बलात्कार झाला यांची नावे गुपित ठेवणे हे समाजासाठी खूप चांगले आहे, परंतु ज्यांनी स्वार्थासाठी, मग पैशाच्या स्वार्थासाठी, आपले शारीरिक सुख भोगवण्याच्या स्वार्थासाठी किंवा इतर आमिषासाठी स्वतःहून जर बलात्कार करून घेतला तर अशांची नावे, फोटो व असल्यास व्हिडिओ चित्रीकरण हे समाजासमोर आणून यांच्यावर पोलीस कारवाई करावी। भोंदू खरात बद्दल सुद्धा ते म्हणाले होते की याला कोणी मारून टाकणार असेल तर मी त्याच्यात सहभागी व्हायला तयार आहे। तर याच्यावरनं त्यांची मेंटल स्टेबिलिटी काय आहे ते कळतंय। म्हणून मी म्हणते की आज त्यांनी जे विधान केलंय त्याच्यावर आपण विचार पण करू नये, कारण त्यांनी आज म्हटलंय की जेवढ्या स्त्रिया होत्या ज्यांच्यावर बलात्कार झाला त्यांची नावं जाहीर करा, त्यांच्यावर FIR करा, आणि कारण त्या बायका स्वतःहून चालत जाऊन त्यांनी बलात्कार करून घेतल्यात असं काहीतरी विक्षिप्त विधान त्यांनी केलंय। आणि मला असं वाटतं यांची स्टेबिलिटी अजिबात नाहीये। माध्यमांनी यांना प्लीज कव्हर करू नये। सर, एक माजी मंत्री आहेत बुलढाण्याचे सुबोध सावजी यांनी राज्यपालांकडे पत्र लिहिलेलं आहे, त्यामध्ये त्यांनी वेगळीच मागणी केलेली आहे। बलात्कारित महिलांचे फोटो व्हिडिओ हे सार्वजनिक केले पाहिजे, त्यांच्यावरती त्या महिलांवरती देखील गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी केलेली आहे आणि अतिशय वेगळ्या पद्धतीची एक मागणी समोर आल्याचं पाहायला मिळते। त्या संदर्भात मी नंतर बोलेल असं मला वाटतं।